नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पोलीस भरती धाराशिव यांचं जे आहे तर सामाजिक समांतर आरक्षण नाही एकूण 123 पदांसाठीची जी भरती प्रक्रिया जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेट जे आहे तर ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। जे विद्यार्थी 2024-25 साठीची पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे। धाराशिव म्हणजे सध्याचं उस्मानाबाद जे आहे आणि सध्याचं जे धाराशिव नाव बदलण्यात आलेलं आहे तर त्या धाराशिव संदर्भातली भरती जाहिराती संदर्भातलं जे अपडेट आहे तर याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जागा आता आपण पाहणार आहोत। अनुसूचित जातीसाठी 26, अनुसूचित जमातीसाठी 15, विभक्त जाती अ साठी 3, भटक्या जमाती ब साठी जागा नाही, भटक्या जमाती क साठी नाही आहे, भटक्या जमाती ड साठी नाही, विमा प्र साठी जागा नाहीत, इतर मागासवर्गासाठी 24 आहेत, SC-BC साठी 12 आहेत, EWS साठी 12 आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी 31 अशी एकूण 123 पदे जे आहेत तर ते भरण्यात येणार आहेत। धाराशिव पोलीस शिपाई भरती संदर्भातले आलेलं हे जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमची वयोमर्यादा जी आहे तर ती कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे। आणि वयोमर्यादा 18 पूर्ण आणि जे आहे तुमचं वयोमर्यादा जे आहे 18 ते 28 ओपनसाठी आहे आणि कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला वयोमर्यादेमध्ये कन्सेशन देण्यात आलेलं आहे। पात्रता जी आहे ती 12वी पास असणं आवश्यक आहे आणि याच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 450 आणि मागास प्रवर्गातून असाल तर तुम्हाला 350 रुपये परीक्षा शुल्क आकारला जाणार आहे। याच्यासाठी जे आहे ते मैदानी चाचणी घेतली जाते 50 मार्काची आणि जी लेखी परीक्षा जी असते ती 100 प्रश्न 100 गुणांसाठी आणि वेळ जो असतो तो 2 तासाचा दिला जातो पोलीस भरतीसाठी। तर ही जी धाराशिव भरती प्रक्रिया आहे तर त्याच्या संदर्भातले अपडेट आलेले आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ होता। धन्यवाद।